मीच आहे आता तुझी आई। जीव, मी तुला माझ्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपेन। मला कुठलीही अप्रिय गोष्ट या घरात नकोय। माझ्या उपायामुळेच तो जिवंत आहे आणि ती जानकी त्याच्या आयुष्यात आली म्हणून तो जिवंत आहे। काही बोलायचंय? खरं म्हणजे हो, तुम्ही परशुदादांबद्दल जो काही निर्णय घेतलाय तो अगदी बरोबर आहे। पण सुगंधाचं काय? तिचं काय म्हणजे? स्वतःला त्याची बायको म्हणवते ना, मग त्याच्याबरोबर राहायला नको? म्हणजे ती बरी झाल्यावर तिला रमावतीला पाठवण्याचं तुम्ही नक्की केलेत तर? मला एक कळत नाही जानकी, आपण का पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलतो? का इतकी किंमत देता तुम्ही? दुसरे विषय नाही आहेत का आपल्याकडे? तसं नाही, पण ती मला सारखं बोलत होती की तिची जायची इच्छा नाहीये म्हणून। जानकी, मी तुला स्पष्ट सांगतो, त्या मुलीला माझ्या लेखी काहीही किंमत नाही। त्यांचं लग्न झालं तेव्हाही मी इथे नव्हतो। पण काहीही असलं तरी ती एका किल्लेदाराच्या नावाचं कुंकू लावते। ती ज्याच्या नावाचं कुंकू लावते त्यालाही अजून मी किल्लेदाराचा दर्जा दिलेला नाहीये। अमृता पण हेच म्हणत होती। सुगंधाचा काय दोष? मला एक कळत नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून तिची तळी उचलून का धरली एवढी? काय एवढी किंमत देता तिला? या एकूण प्रकरणाला खूप महत्व दिलंय असं नाही वाटत तुला? जसं तुम्ही म्हणाल तसं। मला फक्त एवढंच वाटत होतं की ते दोघं इकडून गेल्यानंतर जीवचं कसं होईल? जीव आता आपली मुलगी आहे, आपल्या होणाऱ्या बाळाची मोठी बहीण। सुमित्राची शेवटची आठवण। आपल्या बाळापेक्षा जास्त काळजी घेऊ आपण हिची। भवानीमाई, खूप मोठं काम केलंयस तू माझं। नरसिंह भाऊजी आणि जानकीच्या लग्नाबद्दल ती जे काही बोलली तेच जर मला नरसिंह भाऊजींकडून ऐकायला मिळालं तर जास्तच मजा येईल। त्यांच्याशी सविस्तरपणे बोललंच पाहिजे आता। नमस्कार वहिनी। कडू जार औषध घेतल्यावर चेहरा का केलं हो मला बघून? आणि कालपासून इथं आलाय, भेटला पण नाही हो। आलात आडवे माझ्या वाटेवर काळ्या मांजरासारखे। काय काम आहे ते बोला आणि मला जाऊ द्या। नाही म्हणलं वाड्यावर आलाय, काय काम काय काढलं इकडं? का लाडक्या दिराची आठवण आली? नाही नाही, अजिबात नाही होय। उलट तुम्हाला न बघताच इथून जायचं ठरवलं होतं। कसलं काय? तुम्ही इथे गिधाडासारखी गिरट्या घालत असता का इथे? होय, सारखं। इकडं का आला ते सांगा की हो। तुम्हाला काय करायचंय? हा, पण तुमच्यासारखं कोणीही मला घरातून इथे पिटाळून लावलेलं नाही। वहिनी, मला बी पिटाळून नाही लावले। मी आलोय इथं, काय झालं माझी बायको गेली की नाही, लय उदास झालो होतो मी। त्याच वातावरणामध्ये राहून म्हणलं फॉरेन चेंज काय म्हणतात की नाही, तसं जरा इकडे येऊन राहावं म्हणलं, म्हणजे माइंड एकदम वेल होऊन जाईल म्हणलं। हो, मग तुमची बायको तीही इथे लवकरच परत येईल। तिचंही मन व्याकुळ झालंय हो सवतीच्या आठवणींनी। कसं आहे माहिती आहे आपल्या दोघांचं? मांजर आणि कुत्र्यासारखं आहे, समोरासमोर आलो की नाही सारखं गुरगुरायलाच लागतोय शिपटी फुगवून। पण आपल्या भांडणाचा तिसऱ्याला लाभ होतोय, म्हणजे नरसिंह दादा आणि जानकीला कळतच नाही। म्हणून म्हणतोय एकत्र येऊ आणि एकत्र वार करू शत्रू।
आता बघा इलेक्शनला तुम्ही उभ्या होत्या, मी तुम्हाला सपोर्ट केलता, आपण दोघं भांडलो, फायदा कोणा झाला? नरशिव दादाचा, ते जिंकून आणि तुम्ही पडल्या, असं होते ते सारखं, म्हणून म्हणते मी. तुम्हाला जे काही बोलायचंय ना ते पटकन बोला. अहो, तेच बोललो मी. आता दोघं एकत्र येऊ आणि शत्रूवर वार करू. तुमचं ठीक आहे हो, तुम्ही कसेही असलात तरी शेवटी किल्लेदार आहात, त्यामुळे तुम्हाला सहन करावंच लागेल. पण ती दीड दमडीची तुमची बायको, तिचं काय करायचं? काय वाटेल ते करावं, काय फरक पडत नाही. तशी मला पण लई डोई जड झाली, ती सारखं आगाऊपणानं वाचा वाचा बोलत असते. मायला एवढं कधी ऐकून नाही घेतलं कुणाचे. काय वाटेल ते करावं, आपला फुल सपोर्ट आहे. वागणेस काका? साहेबांनी बोलवलं होतं म्हणून आलो. म्हटलं त्यांना वेळेत तोपर्यंत बसावं इथे. बसा ना, मी चहा पाठवते. नाही, मी चहा घेऊन आलोय. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. जानकी वहिनी, वामनराव आणि साहेबांमध्ये काही बिनसलंय का? नाही म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये तसं जाणवतंय. वागणेस काका, तुमच्यापासून घरातली कुठलीच गोष्ट लपून राहिली नाहीये. तुम्हाला जे वाटतंय ते खरं आहे. नक्की झालंय काय? कारण साहेबही मला काही बोललेले नाहीये. सुमिताईचं जेही काही झालंय ते परशुदादांमुळे झालंय असं वामनदादांना वाटतंय, आणि त्यामुळे त्यांचं असं मत आहे की परशुदादांना शिक्षा झालीच पाहिजे. मला असं वाटतं की यामध्ये वामनरावांचं काही चुकीचं मत नाहीये, पण ही वेळ चुकीची आहे. कारण आता या परिस्थितीमध्ये साहेब कुठलीच चूक करणार नाही, नाहीतर मग मीडियाला आयतच कोलीत मिळेल. पण मग नक्की चुकतंय काय? का ह्यांची चूक आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, नीट पाहिलं तर दोघांची काही चूक नाहीये. त्या दोघांना जे काही वाटतंय ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे मी वामनरावांशी बोलू का आज उद्यामध्ये? मला वाटतं की नको, त्यामुळे उगाच गैरसमज वाढतील. आत्याबाई म्हणतात तेच बरोबर आहे, वेळ हे सगळ्यावरचं प्रभावी औषध आहे. पण असंच चालू राहिलं तर आयुष्यभरासाठी संबंध तोडून घेतील दोघे. कारण वरवर पाहता वामनराव जेवढे सोपे वाटतात तेवढेच ते आतनं अवघड आहेत. साहेबांचं बरं आहे, एक घाव दोन तुकडे केले की पुन्हा चर्चा नको. तुम्हाला असं वाटत असेल तर मग तुम्ही बोलून घ्या, म्हणजे नंतर असं नको वाटायला की कुठला तरी मार्ग राहून गेला म्हणून. मी फक्त चर्चा करणार नाहीये बहिणी, त्यांना पटवून देईल की साहेब आता किती नाजूक परिस्थितीमध्ये आहेत ते. तुम्हाला वाटतं प्रश्न एवढ्या सहजासहजी सुटेल म्हणून? जानकी वहिनी, प्रश्न किती भयंकर आहे यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे की साहेबांना ज्या ज्या वेळेला मदतीची गरज होती त्या त्या वेळेला त्यांच्या मदतीला वामनरावच धावून आले होते. तुमच्याशी बोललं ना की जीवात जीव आल्यासारखं वाटतं. तुम्ही करा, प्रयत्न करा, तुमच्या प्रयत्नांना यश मिळवू देत, आणि लवकरात लवकर हे दोघं जण पुन्हा एकत्र येऊ देत. जे जे करायला जावं ना ते सगळं आपल्या विरोधात चाललंय. आता काही करायला जावं तर माझी अवस्था ही अशी, आणि यांच्याकडनं काही अपेक्षा करायचीच खोटी. बिनकामाचे बसून राहतात नुसते. ए, बिनकामाचं म्हणजे काय? आता काय हातात तलवारी आणि ढाल घेऊन लढायला जाऊ होय? शूर आम्ही इथं माझ्यासमोर नाचून कुठली मोठी लढाई जिंकणारेस? आता माझ्या ओळखीचं तुझ्याशिवाय या घरात कुणी आहे का? मला जे आहेत त्यांना माझ्याशी बोलण्यात रस नाही. म्हणजे मोठी सोडा, ते एवढंच शेंबड गाण्या ते बी आवाज चढवतंय माझ्यावर. मग आता काय खिडक्यांशी आणि दारांशी बोलत बसू? काही झालं तरी या घरातनं कुठंही जायचं नाही. असा आवाज कधी नवऱ्यावर चढवला का? चढवलं नाही ना, म्हणूनच ही येळ आलीये. वेळीत चढवलं असतं तर हाकलून नसतं दिलं त्यांना घरातनं. म्हणून तर कटाळा आलाय ना.
मला जावई बापू नाही तर नाही करमत या घरात. असं वाटतं ना निघून जावं रामावतीला परत. हा परत एकदा बोललास ना तर घरात बाहेर निघायच्या लायकीचा ठेवणार नाही बोडक्या तुला. ए आवाज खाली. आजपर्यंत काय बोललो नाही पण आता बोलतो. याच्या पुढं जर माझ्यावर आवाज चढवला तर कानाखालीचा आवाज काढीन. पिंडो कुठली. बोडक्या तू कुणाशी बोलतोय लक्षात आहे ना? हा एका 1.5 दमडीच्या बाईशी. बोडक्या हा मायला मला फसवून याच्यात गुंतवला. म्हणाली होतीस किल्लेदार साहेबांची काहीतरी जुगाड लावून देईन. पण काय आलं माझ्या नशिबात? तुझी लबाडी. मी केली ती लबाडी, तू केली ती काय रे? स्वतःहून नाही केलंय, तुझ्याच सांगण्यावरून केलंय मी. संकटाच्या काळात एकमेकांना मदत करायची सोडून इथं उनी दोन्ही काढत बसलोय आपण एकमेकांची. कुणामुळं हे सगळं चाललंय? कुणामुळं? आपल्याच कृपेमुळं. मला म्हणाली होती सिनेमात काम देईन, हिरो करीन. सिनेमात काम सोडा, कधी तुम्ही लोकांनी मला सिनेमा बघायला तरी नेलं का? इथं माझं मला झालंय थोडं, तुझ्यासाठी पिक्चर काढत बसू काय मी आता? ते तुझं तू बघायचं. लवकरात लवकर परशू शेठची काहीतरी बोल आणि माझं काम कर, नाही तर स्वतः जाऊन मी तुझं भांड फोडीन या घरात. अरे बोडक्या, अरे असं काय बोलतोय? तुला तर माहितीये काय चाललंय ते. आता जसं जमल तसं करू ना, बघू की करू आपण काहीतरी. आता कसा आवाज खाली आला किल्लेदार बाईंचा. हा आवाज पुढचे काय दिवस असाच ठेवायचा, नाहीतर गाठ या बाजाजीराव बोडकेशी आहे. हो साहेब. काय करतो रे? कोण आहेस तू? अरे मी शंभू, तुम्हीच बोलले ना मला. काय दारू बिरू डोसून आला काय? मी केव्हा बोललो तुला? हो साहेब, मी आणला याला. हा शंभू, तुम्ही म्हणला होता ना जेवणासाठी माणूस आण म्हणून, त्यासाठीच आणलं याला. नरसाळ्या, तुला बाई आणायला सांगितलं होती की नाही मी? या थेरड्याचं काय थेरड घालू रे? पण साहेब बाई नाही मिळाली कुठे एवढे अर्जंट, म्हणून आणला मी याला. हा पण साहेब, हा स्वयंपाक फार छान बनवतो. हा तुम्ही फक्त त्याला एक संधी देऊन बघा. होय साहेब, एकदा संधी द्या. मी शिरा, पोहे, चपाती, भाकरी, भाजी, पुरणपोळी सगळं बनवतो. आणि रातच्याला काही वेगळं लागलं तर ते बी बनवतो मी. सगळे येतं मला बघा, सगळे येतं मला. लय भारी माणूस आहे रे तू. याच्या अगोदर कुठं होता? एका वैद्याकडे होतो. असं कुठला वैद्य म्हणायचा? सगळंच शिकवलं त्यानं. आणि आता कुठं राहतो? आधी त्यांच्याचकडे राहायचो, पण आता घर नाही राहायला, देवळात राहावं लागतं. साहेब, तुमची सेवा करायला मिळालं तर फार बरं होईल बघा. देतो, होय सेवा करायची एक संधी देतो. हा साहेब. पण सध्या माझ्या पोटामध्ये कावळे वाढायला लागले. हा? चमचमीत काहीतरी खायला करून आण. आता आणतो की. जरा स्वयंपाक घर दाखव. मी दाखवतो. आणतो मी आता. चल 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 चल. यायला अजून नाश्ता व्हायचा आहे, नंतर बसूया. अहिल्याताई, पाणी. कशी झाली तुमची ट्रिप? ठीक झाली, कारण अगं मनासारखं असं काहीच घडलं नाही. पण हरकत नाही, ॲटलिस्ट त्या निमित्ताने तरी गावी जाणं झालं. हेच एक वेगळं. पण
मनासारखं काय झालं नाही म्हणजे कार्यकर्ते भेटले नाहीत का तुम्हाला? अगं नाही, उलट खूप गर्दी झाली होती कार्यकर्त्यांची, पण माझ्याकडूनच त्यांची निराशा झाली. निराशा झाली? काही वाद वगैरे झाले का तिकडे? अगं नाही ग, असं काही नाही झालं. फक्त रमावतीला गेल्यावर मला तिथलं पाणी बाधलं आणि मग अंथरुणावर जी काही पडले ती तिथून उठून अशी कशी बशी इथे आली. नक्की काय होतंय तुम्हाला? अजूनही बरं वाटत नाहीये का? नाहीतर मग थोडा वेळ पडा. हे बघ, आता सगळं व्यवस्थित आहे. तेव्हाच काय तो खूप त्रास झाला होता. अगं इच्छा असूनही कोणालाही भेटता आलं नाही मला. जाऊ दे ना अहिल्याताई, झालं असेल असं. आणि आता तुम्ही इतक्या वेगळ्या पद्धतीने काम करायचं ठरवलंय, रमावतीला वरचेवर जाणं होईलच ना? वरचेवर? अगं रोज जायला मिळालं ना तरी मला खूप आवडेल, पण तब्येतीने साथ द्यायला हवी. देईल ना, नक्की देईल. खरं तर रमावतीच्या नदीचं पाणी कधी कोणाला बाधत नाही. ही नदी म्हणजे खरं सांगायचं तर दुसरी गंगाच. कितीही पाणी प्यालं ना तरी तहान भागत नाही. तुम्ही गेला होतात नदीवर? कसलं ग, नदीवर जायलाच नाही मिळालं, तेवढा वेळच नव्हता. पण एकंदरीत बाकी सगळं व्यवस्थित झालंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या. मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते. अगं कशाला? चहा तरी. बरं ठीक आहे, आलेच. बोल ग, तू कशाला एवढं टेन्शन घेते ग? तुम्हाला काय नेट पडतोय तिकडनं असं बोलायला? चांगले डेकर देत बोलताय. इथं माझं नरड आवळलं जाते. कोण आवडते नरड? माझं मीच आवळून घेते. किती दिवस हे पायाचं नाटक करायचं? किती दिवस तांगड्या उरावर घेऊन बसू मी? कधीतरी बरं होणारच ना, तेव्हा काय करायचं मग? दुसरा पाय मोड. हा, आणि तो बरा झाला ना की तिसरा पाय मोडून घे. तो बरा झाला ना की चौथा पाय मोडून घे. कुत्रा आहे ना मी जणू. आणि तो पोडक्या सुद्धा म्हणालाय मला, जर का त्याला हिरो व्हायचा चान्स मिळाला नाही ना तर तो जाऊन नरसिंह भाऊजींना सगळं खरं खरं सांगेल म्हणून. आणि जर तसं झालं ना तर मला पण तिकडे येऊन राहायला लागेल तुमच्या बरोबर. याचा विचार तू लग्नाच्या आधी करायला पाहिजे होता. आधी तर मोठ्या गप्पा मारत होतीस तू. लगीन झाल्यानंतर मी घरात त्यांना गुंडाळून ठेवीन, माझ्या तालावर नाचवीन, काय बी करू शकलीस नाही तू. आता स्वतःवर पाळी आली घराच्या बाहेर पडायची. मी कुठं बी जाणार नाही, आम्ही सांगून ठेवते एकदाच तुम्हाला. ये मला कशाला सांगते तू? मी स्वतःच घराच्या बाहेर आहे. जानकीला कशाला धरायला गेला हो तुम्ही? चांगली पाय घसरून पडत होती त्या दिवशी. आता हे आणि मधनं कुठं आणलंस? अहो तोच लास्टचा उपाय होता ना आपल्याकडं, तोही घालवला तुम्ही. कशाला धरलं तिला? अगं नरसाळे, मी तिथं उभा राहून नुसता बघत राहिलो असतो की नाही वहिनीने पडताना, तर दादाने मला त्याच वक्ताला बाहेर पाठवलं असतं घराच्या. एक तुरुंगात तरी ना, तर डायरेक्ट वरचं तिकीट काढून दिलं असतं. माहितीये का तुला? हो, त्या जानकीचं पोरग तिच्या पोटातच मेलं पाहिजे ना, असं काहीतरी करायला पाहिजे ना आता. ये पोटातली पोरं मारायची मला काही छंद आहे? वाटेल ते सांगते, तुझं तू बघ काय करायचं ते, नाहीतर मर तिकडे. आऊ पण बडबडती आपली. कुणाचं पोर पाडायचा विचार दिसतोय. पाहिजे तर मी तुम्हाला मदत करतो. काय म्हणलंस? परत बोल. मी म्हणलं पाहिजे तर मी तुम्हाला मदत करू शकतो. ती कशी काय? मी तुम्हाला म्हणलं ना की मी पहिले एका वैद्याकडे कामाला होतो, तिथं बरंच काही शिकलो. सर्दी खोकल्यावरची औषधं शिकला असेल, हे वेगळं आहे. आता माणसाला बरं करायला औषधं असतात, तशी माणसाला मारायची बी औषधं असतात. हे माहिती आहे मला, पण ती औषधं तू बनवू शकतो काय? मग काय तर, आता तिकडे बायका यायच्या आणि म्हणायच्या की पोटातलं पोर पाडायचं औषध द्या म्हणून. माहिती आहे मला कसं बनवायचं ते. माझी वहिनी आहे की नाही, तिच्या बी पोटातलं पोर पाडायचे.
देऊ शकतो काय औषध? आता वहिनीच्या पोटात विष्णूचा अवतार आहे का जर मारायचं नाही म्हणाल? उद्याच घेऊन येतो की. मायला लय भारी आहे रे तू. तर देणार हाताला का सुटली? एका हातानं औषध, एका हातानं पैका. उद्याच घेऊन येतो की. या मायला. अभी देखो मेरा जलवा जलवा, जानू मेरा जलवा.